पिंपळगावात युवकावर कोयत्याने हल्ला, तणावाचे वातावरण। पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रियेला सुरुवात, लोकप्रतिनिधींनी केली समजूत। येथे 5 जणांनी एका युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। ही घटना महामार्गावरील कांचन हॉटेल समोर घडली आहे। या हल्ल्यानंतर संबंधित युवकाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला। सदर घटनेची माहिती मिळताच मुस्लिम समाजातील मोठा समुदाय पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी पिंपळगाव पोलीस ठाण्यात परिसरातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी पिंपळगावात दाखल झाले। दरम्यान आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्कर बनकर, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगुर्डे, मुस्लिम समाजाचे नेते गुफार शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन मुस्लिम समुदायाची समजूत काढली। दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला। लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे नागरिकांमधील तणाव काहीसा प्रमाणात निवळला असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। अजून फोर्स पोस्ट आहे। फक्त तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपला रमजानचा आज सगळा पवित्र महिना आहे। सर्वांना म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे की आपण आम्हाला गुन्हा दाखल करून पुढे कामाला वेळ द्यावा, एवढी आमची विनंती आपल्याला। आणि सर्वजण एक मिनिट